आज आले होते माझ्याकडे नवरीचे भरपूर असे ब्लाऊज स्टिचिंगसाठी। तर आता लगन सराई चालू झाली म्हटल्यावर भरपूर असे ब्लाऊज माझ्याकडे आलेले आहेत पहा। आता हा जो ब्लाऊज दिसत आहे तुम्हाला रेड कलरचा तो मीच स्टिच केलेला आहे, नवरीचा साखरपुड्याचा ब्लाऊज। तर त्यांनी अगोदर एक ब्लाऊज माझ्याकडे टाकला होता फिटिंगसाठी, कसा बसतो कसा नाही। तर तो खूप छान असा फिटिंगमध्ये त्यांना ब्लाऊज बसला आणि माझ्याकडे 100% ब्लाऊजची गॅरंटी राहते की ब्लाऊज माझा अजिबात बिघडतच नाही। एकदा कस्टमर आलं तर दुसऱ्या वेळेस येणारच आणि ते कस्टमर कुठंच जात नाही, कारण की मी फिटिंग आणि फिनिशिंग एकच नंबर देत असते। तर भरपूर माझ्या मैत्रिणींना शिकायला लाईव्हमध्ये भेटते, पण अशात माझ्याकडून लाईव्ह जास्त घेणं होत नाही, कारण की थोडे ब्लाऊज अर्जंटचे असल्यामुळं। आणि अर्जंटचे ब्लाऊज असले की मग लाईव्ह आणि व्हिडिओ जर घ्यायचं म्हटलं तर काम वेळेवर देणं होत नाही। तर मी पहिलं प्राधान्य कस्टमरला देत असते की वेळेत ब्लाऊज आपलं दिलं गेलं पाहिजे। त्यामुळं मग मी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आणि इथं हे नवरीचे ब्लाऊज आता मी कट करून घ्यायला घेतलेले आहे। तर नमस्कार, मी दीपाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या छोट्याशा नवीन एका व्हिडिओमध्ये। तर सर्वांना श्री स्वामी समर्थ। चॅनलवर जर नवीन असाल मैत्रिणींनो तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, तसंच बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे सगळ्यात अगोदर जो नवीन व्हिडिओ येणार आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचेल। चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा कसा वाटला व्हिडिओ। तर आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला छान असं स्टिचिंगच्या टिप्स दिल्या जातात, ब्लाऊज डिझाईन, स्लीव्ज डिझाईन। तर इथं हा 39 साईजचा मापाचा ब्लाऊज होता। हा नवरीच्या आईचा ब्लाऊज होता बघा। त्यांनी गोल्डन कलरचा पीस का दिला मला अगोदर, तर फिटिंग कशी बसते किंवा ब्लाऊज व्यवस्थित बसतो का, तर पहिली वेळेसच त्यांनी माझ्याकडे हे ब्लाऊज टाकले होते। तर त्यामुळं त्यांनी मग मला अगोदर हा एक ब्लाऊज स्टिच करून मागितला होता। पण माझा असा आहे ना की प्रत्येक कस्टमर मला फिटिंगसाठी अगोदर एक ब्लाऊज स्टिचिंगला देतं, तर तो ब्लाऊज माझ्याकडून छानच बसतो फिटिंगमध्ये आणि त्यांना असा भरोसा येऊन जातो। तर मग परत ते कस्टमर दुसरीकडे जातच नाही, कारण छान फिनिशिंग, फिटिंग आणि शिलाईसुद्धा कमी असल्यामुळे मग गिऱ्हाईक आपलं टिकून राहतं। गिऱ्हाईक टिकून राहण्यासाठी आपल्याला वेळेला महत्त्व द्यावं लागतं, वेळेत ब्लाऊज द्यावं लागतं, फिटिंग फिनिशिंग चांगली द्यावं लागते। पैशाकडं प्रत्येक वेळेस पैसे पाहूनच नाही जमत। 10-5 रुपये शिलाई कमी जरी घ्यायचं काम पडलं तरी घ्यायची, कारण आपलं कस्टमर टिकून राहतं आणि कस्टमरचा विश्वास हा आपल्यावर असतो का बाबा खरंच छान ब्लाऊज बसन म्हणून। तर त्या विश्वासाला आपण पात्र ठरलं पाहिजे, त्याने आपलं कस्टमर टिकून राहतं। तर इथं हा पहिला नवरीच्या आईचा मी एक ब्लाऊज कट करून घेतला, नंतर त्यांचा साडीवरचा पण ब्लाऊज होता, तर हा एक मी त्यांना अगोदर शिवून दिला आणि मग नंतर बाकीचं त्यांचं एक साडीवरचं लग्नात घालण्यासाठी ब्लाऊज होतं, ते मी नंतर शिवणार होते त्यांनी हा वेअर करून पाहिल्याच्या नंतर। आणि मग बाकीचे जे नवरीचे ब्लाऊज आहे ते पण मी आज आता कट करून घेणार आहे। तर अगोदर हा प्रिन्स कट ब्लाऊज मी त्यांचा स्टिच केला। हा त्यांनी ही क्लिप आता बरेच दिवसाची आहे आणि हा वेअर केल्याच्यानंतर छान बसला त्यांना। आणि मग त्यांनी तरी पण म्हटल्या मला 4 टक्सच तुम्ही शिवून द्या, प्रिन्स कट घालायला मला आवडत नाही, पण छान बसला ब्लाऊज। आणि आता हा नवरीचं बघा, नवरीचा ब्लाऊज आहे हळदीच्या साडीवरचा। तर 32 साईजचं माप आहे, तर 32 साईजचं माप। आणि परत एक छान अशी टिप्स तुम्हाला सांगते मैत्रिणींनो। आता आपण तागे जर ठेवले तर ताग्यामध्ये आपल्याला भरपूर असा फायदा असतो, तर जेवढं लागतं असतं आपण तेवढंच यूज करतो। आपल्याला काही जास्त 32 साईजला काही जास्त अस्तर लागत नाही, तर आपल्या हिशोबाने मग आपण घ्यायचं बघा असं अस्तर कट करून, जेवढं आपल्याला लागते तेवढं माप टाकून, हा एक आपल्याला फायदा असतो। तर इथं मग मी माप वगैरे टाकून घेतले आणि नवरीचे ब्लाऊज मी इथं कट करून घेत होते। तर इथं माप वगैरे टाकून घेत होते मी। आणि इथं बघा शोल्डरचं 5.5 इंच माप टाकले, मोंड्याचं सुद्धा 5.5 इंच घेतले 32 साईडसाठी। आणि छान असा 1 इंचावर मोंड्याला गोलाई देऊन घेतली। 2.25 इंचाचा गळा घेतलेला आहे, समोरच्या गळ्याची उंची 6.5 इंच घेतलेली आहे। आणि बघा इथं 4 इंच रुंदीला घेतलेला आहे बटन पट्टीच्या साईडनी। उंचीचा टक्स घेतलेला आहे बघा 4.25 इंच। त्यानंतर टक्सची रुंदी टाकलेली आहे बघा 2.25 इंच। आणि उंची मी भरपूर वाढवून घेतलेली आहे, कारण आता कसं होतं भारी भारी साड्या असतात आणि मग पुढं चालून नवरीला ते भारी भारी साड्यावरचे ब्लाऊज जे आहेत, आता ते आपल्याहूनच विचार करा। आता आपले पहिले जे आपले जुने ब्लाऊज आहेत बघा लग्नातले वगैरे शिवलेले, तर ते आपल्याला नंतर येत नाही। साडी काही लवकर खराब होत नाही,
पण मग मी इथं प्रत्येक नवरीला मी अगोदरच सांगत असते थोडीशी उंची वाढून घे. आता एक दिवस तुला वेअर करायचं आहे, एक दिवस वाटेल थोडंसं हे, पण मग नंतर प्रॉब्लेम येत नाही बघा. छान साडी तर छान राहते पण ब्लाऊज मग येत नाही. तर त्यासाठी मी फिटिंगलासुद्धा शिलाई मार्जिनसुद्धा खूप जास्त सोडत असते आणि ह्या पद्धतीने उंचीसुद्धा थोडी वाढूनच घेत असते. तर हे मी प्रत्येक कस्टमरला सांगत असते. तर बघा दोन्ही एक साथ मी हे ब्लाऊज कट करून घेतलेत आणि मागचा भाग पुढचा भाग एका याच्यातच काढून घेतलाय. आता हे दोन एकावर एक ठेवून प्रिन्स कट मी तर कट करून घेतले बघा. खूप सोपी पद्धत आहे माझ्या कटिंगची. आणि बॅक साईडमध्ये बघा आता जो आपण टक्स पॉईंटसाठी टाकलं होतं बघा 2.25 इंच कपडा, तो मी आता बॅक साईडच्या पार्टमधून काढून घेत आहे. हा एक खूप छान असा स्टिचिंगचा पॉईंट आहे. त्यानंतर गळ्याची उंची टाकून घेत आहे मागच्या साईडची. तर गळ्याची उंची घेतलेली आहे 11.5 इंच आणि इथं बघा छान असा चौकोन मी तयार करून घेतलाय आणि याचा मटका गळाच शिवायचा आहे आणि गोपी बाह्या मला तिनं सांगितल्या होत्या. तर हे दोन ब्लाऊज मी आता कट करून घेते इथं आणि मग त्यानंतर जे बाकीचे वर्कचे ब्लाऊज आहेत ते पण मला कट करून घ्यायचे आहेत. तर हे दोन ब्लाऊज आता अगोदर कट करून घेते. तर इथं उंची टाकून घेत होते बाहीची, याची पफ स्लीव्ज घ्यायची होती त्यासाठी. आणि पफ स्लीव्जचा जर व्हिडिओ मैत्रिणींनो तुम्हाला बघायचा असला तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड आहे. पफ स्लीव्जचे माप कसे टाकायचे, कशा पद्धतीने स्टिच करायची, तर बघितल्या नसेल तर नक्कीच जाऊन बघा. खूपच सोप्या पद्धतीने शिकवलेला आहे. शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा बघायला भेटेल आणि लॉंग व्हिडिओमध्ये सुद्धा बघायला भेटेल. तर बघा इथं छान पद्धतीने पफ स्लीव्जची मी इथं माप टाकून घेतलेले आहे आणि हळदीचा ब्लाऊजच्या गोपी बाह्या आहेत. तर इथं 3.5 इंच उंचीला घेतले आणि छान असा आकार देऊन घेतलाय बघा बाहीला. आता रोजच हातात काम असल्यामुळं सगळेच माप टाकायची काही गरज पडत नाही. खूप छान पद्धतीने आकार वगैरे देऊन घेतला आणि इथं बाहीची कटिंग करून घेतली. आता मी हे ब्लाऊज पीसवरती कट करून घेते. ब्लाऊज पीसवरती मी आता हे कट करून घेते पहा. बोटनेकची ब्लाऊज आहे ही. हा सुद्धा बोटनेकचा आहे. हा लग्नाचा ब्लाऊज आहे बघा नवरीचा. हे बघा हा आहे लग्नाचा ब्लाऊज. हा सुद्धा बोटनेकचाच स्टिच करायचा आहे. तर मग याचे माप आहे ना वेगवेगळे टाकावं लागतात. तर त्यासाठी मग मी हे बाजूला ठेवलेत आणि जे सिंपल दोन ब्लाऊज होते, एक हळदीचा आहे आणि हा एक फळ भरायचे साडीवरचा आहे. हा नवरीच्या बहिणीचा ब्लाऊज आहे पहा. तर हा नवरीच्या बहिणीचा ब्लाऊज सुद्धा बोटनेकचाच स्टिच करायचा आहे. तर मग मी हा सुद्धा साईडला ठेवलाय हे बघा. आणि हा आहे सप्तपतीचा ब्लाऊज आहे. तर याचा सुद्धा बोटनेकच करायचंय, बोटनेकच घ्यायचंय पहा. याचा सुद्धा बोटनेक घ्यायचंय आणि याच्यामध्ये नाव सुद्धा टाकायचंय, जे आपलं नेटचे कपडा टाकून जे नाव टाकतात ते. तर बघा हा सप्तपतीचा ब्लाऊज आहे. त्याच्या बाईला सुद्धा छान अशी डिझाईन आहे आणि हे मग आहे ना बोटनेकचे असल्यामुळे मी नंतर कट करणार आहे. आता हे दोन सिंपल होते ते कट केले. अजून दोन नवऱ्यांचे ब्लाऊज माझ्याकडे आहेत आलेले, तर त्याची पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करीन मी. तर आता हे जे 3 ब्लाऊज आहेत, 3 नाही 4 आहे. तर बघा हा एक नवरीच्या आईचा ब्लाऊज आहे. हा नवरीच्या आईचा आहे. तर मग त्यांनी पहिली वेळेस माझ्याकडे टाकलाय ना ब्लाऊज स्टिचिंगसाठी. तर मग त्या म्हटल्या पहिला हा जो गोल्डन कलरचा ब्लाऊज आहे तो मला पहिला स्टिच करून दे. मग हा छान बसला का मग हा जो साडीवरचा आहे तो पण मी स्टिच करून त्यांना देणार आहे. तर मला तर फुल गॅरंटी राहते माझ्याकडचं ब्लाऊज कस्टमरचं बिघडतच नाही. तर आता हे साईडला ठेवणार आहे आणि हे ब्लाऊज मी आता अस्तर जे आहे ते याच्यावरती कट करून हे दोन ब्लाऊज कट करून घेणार आहे आणि त्यानंतर मग सगळे ब्लाऊज कट झाल्याच्या नंतर परत भेटूया. तर चला मग आता आपण हे पूर्ण ब्लाऊज कट झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते. एवढे सगळे पूर्ण ब्लाऊज मी तर कट करून घेतलेले आहेत. तर बघा हा नवरीच्या लग्नाचा ब्लाऊज आहे आणि हा सप्तपतीचा आहे. याच्या पफ स्लीव्ज आहे, याचा शॉर्टच आहे कोपरापर्यंत. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं हा नवरीच्या आईचा ब्लाऊज आहे. तर मी हा काही कट केलेलाच नाहीये. हा ब्लाऊज काही मी कट केलेलाच नाही आणि हा दिला होता. हा ब्लाऊज मी नवरीचा साखरपुड्याचा शिवला होता. फोटो घे रे प्रणव.
हा नवरीचा साखरपुड्याचा शिवला होता, ह्याच मापावर मी हे पूर्ण ब्लाऊज कट केलेत. तर आता हा पहिला नवरीच्या आईचा शिवून द्यायचा आहे. आणि हे सगळे याच्या गोपी बाह्या आहेत. आणि हा लग्नाचा, हा सप्तपतीचा, हा फळ भरायचा, हा नवरीच्या बहिणीचा आणि हा नवरीच्या आईचा. तर एवढा सगळा आता राडा पडलेला आहे का. आणि एवढं पूर्ण ब्लाऊज कट करून घेतलेत. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.